सिंगल आली सरांच्या माध्यमातून धावफलकाला पाहतो आपण तिथे 22 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओम हिवरकर ओहो हो हो प्रयत्न सुरेख होता, क्षेत्ररक्षकच कळवतील तिथे आणि यस षटकार येतोय. मोठा तडाखा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मौनानं होतं एवढं मोठं रामायण हे जर माहीत असतं तर शब्दांच्या स्वाधीन झालो असतो, परंतु मग शब्दांनी लिहिली असती भलतीकडे मिरवणूक माझी. शब्द म्हणजे अंत कौरव असतात, ओठात एक पोटात भलतच. मौनाचं रामायण सहन करता येतं सीताहून, परंतु शब्दांचं महाभारत शोधायला पाठीशी कृष्ण हवा. ओम हिवरकर काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. ओ हो घनश्याम कोलते देखील कच्च्या गुरुचा चाला नाहीये. चारी मुंडे चित केलेला हा चेंडू कुठलाही मोठा फटका मारण्यामध्ये खरं यशस्वी ठरला आणि एका जागेवरती खेळून ठेवलेला. टिट फॉर टॅट इटका जवाब पत्थर से षटकारानंतरचं कमबॅक होतं, खूप सुरेख होतं घनश्याम कोलते यांचं. षटकाराबरोबर संघाचा धावफलक 28 या धावसंख्येला आपण पाहतो आकार घेऊन गेलेला आहे. तिसरं षटक आपण पाहतो इथं मैदानावरती आहे. 8 षटकांची एक मोठी मॅच तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू तर समोर पुढ्यामध्ये उडवलाय. अक्षय आणि अभि कोलते दोन क्षेत्ररक्षण मधली दरी भेदलेली आहे. ओम हिवर लागले का, थोडीशी काळजी घेत चला मित्रांनो, कारण काय झाले मला वाटतं 2-3 दिवस झाले सातत्याने पाऊसही चालू आहे. ग्राउंडला फरक पडत नाही, परंतु एखाद्या ठिकाणी ओलसरपणा असू शकतो. मोठा सीझन आहे, येणाऱ्या काळामध्ये थोडीशी काळजी घ्या. चौकार आला, चौकाराबरोबरच आपण पाहतो संघाचा धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती 32 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या क्रमांकावर षटक इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगली बॅटिंग इथे मैदानावरती. ओम हिवरकर जर आतापर्यंत पाहिले 10 चेंडू मध्ये 26 धावांचा तडाखा ओम हिवरकरच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळतात. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे त्यांनी. ही स्ट्रेंथ आहे खेळाडूची आणि मोठ्या व्यासपीठावरती स्वतःला सिद्ध केले. वा सुंदर बॉल होता, दूरवरचा प्रवास आहे. मला वाटतं दुसऱ्या धावेसाठी दत्ता भोसले आणि ओम हिवरकरने घट्ट सोडले. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, फेकी येते तोपर्यंत घेतल्या गेलेल्या चित्त्याच्या चपळाने 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मानव मैदान के अंदर 2 हिरण भाग रहे. 2 धाव्यांची मोहर आहे आणि 2 धावी बरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतो. 34 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक मोठा संघर्ष इथे मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय. एक मोठं व्यासपीठ आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये उभं राहिलेलं आहे आणि एका मोठ्या व्यासपीठावरून मात्र तुम्हाला स्वतःचं अस्तित्व इथे मैदानाच्या आतमध्ये निर्माण करायचं आहे. यावेळेचा चेंडू होता ऑफ स्टिकच्या पलीकडच्या चेंडूला आपण पाहतोय सफल होत खेळलेला फटका चूक झालेली आहे, परंतु बॅकअप साठी अविनाश कटके पाठीमागे आहेत. 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अशा परिस्थितीमध्ये कर्णधार करू काय शकतो, कारण तुम्ही जर इथे मैदानावरती पाहिली संधी कुठलेही दोन्ही संघ दोन्ही खेळाडू देत नाहीये. हा अशी परिस्थिती वेगळी असते की दोन्ही संघाला जीवदान असते. क्लीन हिटिंग काय असते ना, ओम हिवरकरने ह्या मैदानावरती आतापर्यंत जेवढं काय क्रिकेट झाले, जेवढं काय षटकं मैदानावरती झाली, क्लीन हिटिंगचा दर्जेदार नमुना याची दी. प्रतीक से षटक संपलंय. हो षटक संपलेलं आहे. षटक संपलंय सर, सांगू का? ठीक आहे, षटक संपलेलं आहे. इथे शंका असेल तर मी सगळे चेंडू सांगू शकतो. ओके, षटक संपलं. आपण पाहतो इथे मैदानावरती 3ऱ्या क्रमांकाचा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती मोहन शेठ गायकवाड साहेब यांच्या मालकीचा असलेला शुभम 11 हिवरे. 36 धावा इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 36 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4थं षटक आहे. या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल बरं का. दोन्ही संघाचे खेळाडू याची नोंद घ्या. त्यासाठी पाण्यासाठी कोणालाही मैदानावरती सोडण्यात येणार नाही. या षटकानंतर मुभा असेल. आपल्या खेळाडूंना पाणी तुम्हाला आतमध्ये न्यायचं असेल तर आताच तुम्ही भरून ठेवा, कारण आपल्याला आता वेळेची खूप मोठी मर्यादा राहिलेली आहे. खरं तर कालच ठरलं होते की हा सामना 6 षटकांचा खेळवायचा आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय आपण पाहतो इथे मैदानावरती, परंतु आयोजक कमिटीने निर्णय घेतला की दोन्ही संघांना खरं तर समान संधी आहे आणि दूरवरचा प्रवास करून दोन्ही संघ इथे आलेले आहेत. त्यामुळे कोणावरती अन्याय नको. त्यामुळे 8 षटकांची आपण मॅच खेळवतोय, त्यामुळे आपल्याला वेळेची मर्यादा आहे. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू तुम्हाला 30 सेकंदाच्या बाहेर उभे राहताना तुम्ही पाहणार आहात आणि त्यामध्ये डिप स्क्वेअर लेग, डिप लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ
असे 3 क्षेत्ररक्षक घेऊन अविनाश खटके गोलंदाजी करतील. विरुद्ध दिशेला फटका इथे मैदानाच्या आतमध्ये खेळायचा आहे. फायटर आहे. पुरंदर तालुक्यामध्ये फायटर खेळाडू म्हणून अनेक वर्ष मी अविनाश खटकेला पाहिलेला आहे. याचा आयडॉल याचा आयकॉन म्हणून पाठीमागच्या सीझनमध्ये दौंड तालुक्यामध्ये राहुल पिंपळगावच्या मैदानावरती याचा आयकॉनिक म्हणून या खेळाडूला मी तिथे खेळताना पाहिलं. त्यामुळे गुणवत्ता खूप मोठी अविनाश खटके यांच्याकडे. फुल टॉस होता. प्रॉपर टायमिंग तिथं मैदानावरती नाहीये. अक्षय वेळ घेत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. एक सिंगल इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगल बरोबरच संघाचा धावफलक 37 या धावसंख्येला आकार घेतोय. ओम हिवरकर 30 वरती आज 12 मध्ये. दत्ता भोसलेनं मात्र आज डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवलेला आहे. 5 चेंडूमध्ये 3 धाब्यांची इनिंग. छोटी कानी परंतु अतिशय महत्वपूर्ण इनिंग आहे. खरं तर तुम्हाला संसार सुखाचा करायचा असेल तर नवऱ्याबरोबर बायकोला देखील तितकीच मदत त्या संसारामध्ये करावं लागते. तेव्हा कुठेतरी संसार सुखाचा होतो. अन्यथा 2 वेगवेगळे टोका असतील तर मग मला वाटतं काय होतं तुम्ही सर्व अनुभवी आहात. इथं सुंदर संसार थाटलाय. जणू काय 25 वर्ष झालेली या संसाराला. हो लिडिंग एज. इथे मात्र वाईडिश मिड ऑफचा क्षेत्ररक्षक बराचसा लांब होता. एकच धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. मला वाटतं जो मोमेंटम चालू ठेवायचा तो खरं तर दत्ता भोसले आणि ओम हिवरकर यांचा तो मानस आहे. परंतु या षटकामध्ये पहा अविनाश खटकेने आपल्या हातामध्ये चेंडू घेतलेला आहे आणि आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 चेंडू टाकले त्यांनी आणि 3 चेंडूमध्ये 2च धावा खर्च केला. फुल टॉस. डान्सिंग डाऊन द विकेट. लॉंग ऑफ डाऊन द बॉल. अविनाश खटके दण ठोकतोय आणि इथे परतावं लागणार आहे. डी फॉर डेंजर. दत्ता भोसलेंचा खेळ थांबला. बॅटर चला थोडस लवकर. दुसरा धक्का दत्ता भोसले यांच्या माध्यमातून. या दत्ता भोसलेने वाऱ्याच्या अगेन्स्ट विरुद्ध दिशेने फटके खेळलेले होते. ज्या डावकुरे हाताचे सहजी फटके जात नव्हते तिथे त्यांना वारं होतं. त्यांच्या विरोधामध्ये वारं होतं तिथे त्यांनी फटकेबाजी केलेली होती. दत्ता भोसले थांबतील तिथे. डाबाला दुसऱ्या क्रमांकाचा खिंडार पडेल आणि इथे मात्र अविनाश खटकेने प्रतिस्पर्धा संघाचा मोहरा टिपलेला आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो. आघाड्यावरून पिछाडे आणि पिछाड्यावरून आघाडे अनेक वेळा तुम्हाला टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतं. राजाचा रंक तर रंकाचा राजा व्हायला टेनिस क्रिकेटच्या पटलावरती वेळ लागत नाही. ज्या प्रभू रामचंद्राला रात्री राज्य मिळणार होतं त्याच प्रभू रामचंद्राला सकाळी वनवास भोगावा लागलेला आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये जर त्याला स्थान नाहीये मित्रांनो. बशीर आलेत. बशीर शेख आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. खरं तर हा धावांचा वेग मैदानाच्या आतमध्ये वाढवण्यासाठी त्यांना पाठवले गेलेले कव्हरला जंटल पुश केला. अविनाश खटके घट्ट सोडलं. ओम हिवरकरनं खूप मोठी अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. ऑनफिल्ड पंच तिसऱ्या पंचांकडे गेलेले आहेत आणि तिसऱ्या पंच आपण आता अनिकेत जगताप इथे चाचपणी करतील. जर का हा ओम हिवरकर इथे मैदानावरती शॉर्ट अप असला तर मग मात्र मोठी विकेट आहे. परंतु कॉन्फिडन्स दिसतोय मला ओम हिवरकर यांच्यामध्ये. पाहायचं कशा पद्धतीने आपण पाहतो तिथे कामगिरी होईल. डेस्परेट रिव्ह्यू सिस्टीम पीटीसी लाईव्हची संपूर्ण टीम आपण पाहतो इथे सोबत आहे. तिसऱ्या पंचांचा कॉल. ओम हिवरकर बाद. इथे आपण पाहतोय अविनाश खटकेचं हे षटक जबरदस्त पद्धतीने मैदानावरती पाहायला मिळतंय. प्रदीप पांगरकर यांनी आधीच बोट वरती केलेलं होतं. पंच तिथे दरवेळेस इथून सांगणं नाही नाही आम्हाला अधिकार नाही. एखाद्या वेळेस सांगू शकतो आम्ही परंतु पंचांना विचारू शकता. बाबू कलसे चला थोडस लवकर या. षटकातला शेवटचा चेंडू बाकी असेल. इथे दत्ता भोसले बॅट ठेवताना ठेवतात ओम हिवरकर जो खूप सुंदर दिसत होता पहा मला वाटतं एका धावेसाठी मात्र त्यांनी चूक केली आणि त्या चुकीचं खापर अविनाश खटकेने एष्टांचा वेध घेतला. सुंदर बॉल. 4 षटक संपली. ड्रिंक्स ब्रेक होतोय आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर मोरिया कंस्ट्रक्शनचे सर्व दीपक दादा जगताप यांच्या मालकीचा असणारा माफ करा खरं तर मोहनदादा गायकवाड साहेब यांच्या मालकीचा असणारा शुभम 11 हिवरे हा संघ 3 गडी बाद 38 धावा धावपलकावरती. ड्रिंक्स ब्रेक आहे.
पाचव्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होत आहेत. एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच आपण पाहतो संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती नजर टाकल्यास आपल्याला पाहायला मिळतात एका धावेच्या साहाय्याने संघाचा धावपलक 40 धावसंख्येला आकार घेतो. 5व्या क्रमांकाचे षटक यावेळेचा चेंडू पॉइंट कव्हरला हा चेंडू ट्रॅव्हल करतो. 2 क्षेत्ररक्षकांची एक मोठी रेस तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. 2 धावा इथे मैदानावरती आहेत. दत्ता भोसलेंची विकेट त्याचबरोबर ओम हिवरकर यांची विकेट. या विकेटमुळे पुन्हा एकदा मोरे 11 राजेवाडी हा संघ गेम मध्ये आलेला आहे. एक मोठा संघर्ष आपण पाहतो इथं मैदानावरती उभा राहिलेला आहे आणि मोकळ्या व्यासपीठावरती तुम्हाला कामगिरी करायची. बाबू कंसे कॅमियल इथे मैदानावरती खेळावं लागेल. ओळखला जातो संघाचा एक चांगला स्ट्रॉंग फिनिशर. दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. हे चांगले क्रिकेट आहे, सेन्सिबल क्रिकेट आहे. विशेष म्हणजे माहिती आहे की 2 मोठे सुपरस्टार मैदानावरती बाद झालेला आहे. बशीर शेख आणि दुसऱ्या बाजूला आपण बाबू कंसे यांना पाहतोय. हे खेळाडू 2 खेळाडू अनेक वर्ष आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी करतात. विशेषतः बाबू कंसेने याच मैदानावरती एक मोठी इनिंग खेळलेली होती. कॅमेल जो होता छोटा होता परंतु अफलातून होता ज्याने इम्पॅक्ट करून गेला त्या मॅच मध्ये. पॉइंट कव्हरला फटका आहे. पंकज तिथे उभे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पंकज यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एक सिंगल इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. मोठ्याला फटके मारायचेच अभि कोलतेला उभं केलं. मी अविनाश कटकेच्या याच कॅप्टन्सीमुळे घनश्याम कोलतेच्या कॅप्टन्सीमुळे खरं तर प्रभावित झालेलो आहे. दुसऱ्या षटकामध्ये मला वाटतं बऱ्याचशा धावा अभि कोलतेच्या गोलंदाजीवरती आल्या परंतु जसे 2 लागोपाठचे 2 धक्के गेले. माहिती आहे की एक षटक काढण्याची खूप मोठी संधी. वाह सुंदर सुंदर बॉल होता इथे मैदानाच्या आतमध्ये. अफलातून चेंडू इथे मैदानावरती अभि कोलते आलाय आणि काना मागून येऊन तिकडे झालाय. जबरदस्त षटक टांगून तो मोकळा झालेला आहे. षटक क्रमांक 5 मैदानावरती संपलं आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 45 धावा शुभम 11 हिवरे या संघाच्या आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 6व्या क्रमांकाचे षटक पुन्हा एकदा अविनाश कटके यांना आपण तिथे आता मैदानाच्या आतमध्ये पाहतो. चांगली कामगिरी अफलातून कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हा सामना झाला की मग मात्र आपण पाहतो सुपर 6च्या मॅचेस कशा असतील मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. खरं यातला विजेता संघ मात्र आपल्याला खरं तर पाहायचा आणि तो आपल्याला आतापर्यंत मिळालेला नाहीये. समोर पुढ्यामध्ये चेंडू असेल. जमिनीचा मंतर फटका इथे मैदानाच्या आतमध्ये असणाऱ्या दूरवरचा प्रवास. 1 2 3 क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोरा. अविनाश कटके स्वतः गेलाय. हो योगेश उशीर आले. आपण उशीर आलात कारण ज्यावेळेस गोलंदाज तिकडे जात असेल तर बरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. 48 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा संघर्ष मैदानावरती रंगलेला आहे. संघर्ष होणे को चिंता है जिनमें लढणे की ताकद हो. लात मारेन तिथं पाणी काढण्याची धमक तुमच्या मनगटामध्ये असले पाहिजे. आयुष्यामध्ये अडचणी येतात परंतु अडचणीला देखील ठणकावून सांगता आलं पाहिजे. त्या अडचणीवरती पाय ठेवून स्वतःचं साम्राज्य तुम्हाला उभं करता आलं पाहिजे. कारण लढाई अस्तित्वाची आहे. या जगामध्ये उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची पद्धत आहे मित्रांनो. मावळत्या सूर्याला कोणीही नमस्कार करत नाही. तुम्ही एकदा काही स्वतःला सिद्ध केलं की हे जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करणार आहे. त्यामुळे स्वतःला तुम्हाला प्रसिद्ध करावं लागेल. मला वाटतं नव्याने चेंडू टाकावं लागेल. प्रतीक पांगरकर सर सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं एक्सरसाइज करतील कारण केतकावळे ते राजेवाडीचा मोठा प्रवास करत ते आले. फुल टॉस होता. प्रॉपर टायमिंग तिथं मैदानावरती नव्हतं. क्षेत्ररक्षक तिथं चेंडूवरती आलाय. 1 धाव आणि एका धावी बरोबर शुभम 11 हिवरे अर्धशतक. मोठ्या मॅच मध्ये धावपलकावरती पूर्ण होत आहे. 50 धावा 3 गडी बाद. 6व्या क्रमांकाचं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये रंगत चाललेला आहे. 2 मोठ धावपलकावरती आपण पाहतोय 2 चेंडू झाले. 2 50 धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू बॉटम हँडचा वापर हेलिकॉप्टर होता. जमिनी समांतर होता. माती कापतो हा चेंडू. डिफ लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. हे मोमेंटम होतं. अविनाश कटकेचं 4थं जे षटक होतं ते नुसतं षटक नव्हतं तर त्या षटकामध्ये जो धो धावांचा पाऊस पडत होता
इथे त्याने दुष्काळही पाडला आणि धावांसाठी आपण पाहता आडवा बांधाही उभा केलेला आहे. हे एक मोठ्या खेळाडूचं लक्षण आहे. जिद्द खेळाडू आहे, फायटर म्हणून ओळखला जातो टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणि अनेक वर्ष चांगले क्रिकेट आपल्या पिसर्वे गावासाठी या खेळाडूने मैदानावरती खेळलेला आहे. समोर पुण्यामध्ये उडवलाय बशीर शेख, फटका फसलाय. इथे मात्र कमबॅक करताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कमबॅक करताना आपण पाहतो इथे मैदानावरती तुम्ही चौथा गडी यावेळेचा चेंडू आपण पाहतोय फायनलच्या दरम्यानमध्ये आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल करतोय तिसऱ्या धावेसाठी बरोबर. तर कदाचित इथं घरटं सोडलेला आहे आणि पाहता पाहता आपण पाहतो 3 धावा इथे मैदानावरती पूर्ण होत आहेत. 3 धावे बरोबरच आपण पाहतो संघाचा धप्पल 54 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये. अविनाश कटके पुन्हा एकदा उंच हवेमध्ये फटका खेळला. घनश्याम कोलते दूरवरून येतोय. झेल झेल मात्र मित्रांनो सोपा नव्हता हा. आपल्याला इथं ओहो धावची त्याची संधी. स्क्वेअर लेग पंच तिसऱ्या पंचांकडे गेलेले आहेत आणि रनआउट साठी आपण पाहतो तिथे रूह घेतला गेलेला आहे. अनिकेत जगताप तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तिथे इथे पाहायचे कशा पद्धतीने बाबू कंसे यांची बॉडी लँग्वेज मला वाटतं थोडीशी डिफॉल्ट वाटते, परंतु तरी आपण चेक करूयात. तुम्ही थांबा आतमध्येच. खरं तर आपल्याकडे पुरंदर टेनिस क्रिकेटचं लाईव्ह आहे. दूध का दूधवर पाणी का पाणी आपल्याला पाहायला मिळेल. मगाशी देखील असं वाटलं होतं अनेक जणांना कोम हिवरकर ऑलमोस्ट पोहोचला असेल, परंतु जेव्हा साईड अँगल मयूर सरांचा आला तिथे मात्र सर्व काही स्पष्ट झालं. बाबू कंसे थोडंसं मला वाटतं इथे अडचणीमध्ये आहे, परंतु त्याचा निकाल अनिकेत जगताप यांच्याकडे आहे. पाहूया त्या निकालाची प्रतीक्षा आपल्याला इथे मैदानावरती करावी लागेल.
प्रतीक सर यावर आपण. सनीट आणि धावेंची कोंडी फोडणारा एक महत्वाच्या क्षणी आलेला चौकार. स्वप्नील यांच्या बॅट मधनं आलेला एक सनसनी चौकार आणि या चौकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती नजर टाकली असता 59 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळालेली आहे. विकेटही जातात परंतु धावा येतात. नो बॉल आणि पुढील चेंडू मात्र आपण पाहतो क्रिकेट मधली सुवर्ण संधी. उघडा डोळे पाहणीट चेंडू असेल फ्रीट आपण पाहतो चेंडू इथे मैदानावरती असणार आहे. एक मोठा फटका मारण्याची खरं तर तुम्हाला एक मोठी संधी असेल कारण आधीच धावपलक जर तुम्ही पाहिलं थोडंसं अडचणीमध्ये होतं परंतु स्वप्नीलचा एक चौकार आला त्या पाठोपाठ आलेला हा नो बॉल मला वाटतं आपण पाहतोय हिवरे टीमसाठी एक नवसंजीवनी असेल. या
चेंडूवरती एक मोठा फटका मारण्याचा मानस आपण पाहतो नक्कीच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक पुढे जातोय. 60 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फ्रीडचा चेंडू आहे. फ्रीडचा चेंडू आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. समोर पुढ्यामध्ये उडवलं या चेंडूला. डीप लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेला आहे. एक सिंगल इथे मैदानावरती असणार आहे. एका सिंगल बरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती नजर टाकल्यास आपण पाहतो 61 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतात. 7व्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती आहे. आणखी देखील एक षटक तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टाकायचे. घड्याळामध्ये जर आपण पाहिलं 40 मिनिटं टायमर चालू आहे. 10 वाजून 25 मिनिटे इथे मैदानावरती आहेत. सिद्धार्थ आपण पाहतो इथे मैदानावरती स्ट्राईकला असतील. लो फुल टॉस होता इथे हुलकावणी दिली अभिला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मैदानावरती. गुड स्टॉप. मला वाटतं शिवकुमार होते शॉट थर्डमॅनला आणि एक चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेनीची 4 चेंडू झालेत. चांगली कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. आणखीन 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे अक्षय यांना टाकायचे. यावेळेचा चेंडू बॅटची बाहेरची स्लाइस करण्याचा प्रयत्न आहे. इष्टरक्षक अभियाले चेंडूवरती त्यावरती घेतली गेलेली एक सिंगल आहे. जरी काही खराब चेंडू या षटकामध्ये आले असले परंतु अक्षयचं मी कौतुक करेन, त्यांनी चांगलं षटक टाकलेलं आहे. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो अशी गोलंदाजी खूप वाखाणण्याजोगी आहे. एक मोठा चौकार स्वप्न यांच्या बॅटमधनं आला परंतु त्यानं शेवटचं षटक इथं मैदानावरती असेल आणि न्यू बॅटरही आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. आदित्य राठोड. शेवटचं षटक इथं मैदानावरती टाकायचंय. कोणाकडे चेंडू सोपवला जाईल इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. 63 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कमबॅक कसा केला जातो ना, अविनाश कटके आणि घनश्याम कोलते, अभि कोलते या सर्व खेळाडूंनी दाखवून दिली. 4थं षटक जसं अविनाश कटकेंनी टाकलं त्या षटकामध्ये आपण पाहतो 2 मोठमोठे खेळाडू थांबले तिथे आणि मग तिथून मात्र जे डोकोवरती काढले आपण पाहतोय मोरे 11 राजेवाडी या संघानं मग मात्र आपण पाहतो तिथे आता मात्र थोडीशी त्यांनी या सामन्यावरती पकड मिळवले. परंतु हे क्रिकेट आहे. शेवटच्या 6 चेंडूमध्ये मोठा विध्वंस आणि शेवटच्या षटकासाठी मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात आयुष कोलते, अपकमिंग स्टार ऑफ पिसर्वे, अपकमिंग स्टार ऑफ पुरंदर टेनिस क्रिकेट. येत्या काळामध्ये या खेळाडूचा तुम्हाला दबदबा पाहायला मिळणार आहे. याचं बॅटच्या माध्यमातून करते या स्पर्धेमध्ये खेळाडूने करामत केलेली आहे. तर गोलंदाजीतनं देखील एक मला वाटतं 1 ते 2 षटक टाकले आणि ते चांगले टाकले. यावेळी शेवटचं षटक टाकण्यासाठी त्याला पाचारण केलेलं आहे आणि विशेष म्हणजे हा कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू असेच बनवले जातात. जोपर्यंत आपण पाहतोय परिस्थिती गंभीर नसते तिथे मात्र तुम्ही एकदा चांगली कामगिरी करून गेला का मग मात्र अडचण निर्माण होत नाही. वाईट यॉर्कर खांदून काढावं. डीप लॉंग ऑफ दूरवरचा प्रवास आणि तिथे चूक करत नाही तर चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर येतात. तो 67 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू उंची मिळालेली आहे. लांबी मिळेल का? अविनाश कटके हिज द मॅन. टिपतो झेल आणि यावेळेस स्वप्नीलचा समतोल खेळ आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक जबरदस्त कामगिरी आपण चला संख्या थोडस लवकर जाऊयात आपण.
न्यू बॅटर संकेत आंबेकर यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. धावफलकावरती आपण पाहतो विकेटही येतात आणि विशेष खरंच कुणीही मुद्दाम करत नाही. चेंडू थोडस उलकवून घेतला शेवटच्या क्षणाला, त्यामुळे नुसतं मूड आहे ना नाही ना आतमध्ये ना वाटलं तसं आहे का पर्सनल बोलू नका इथं एवढ्यात झाले इकडलं नाही ना खालचा आवाज नाही ना 68 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. शेवटचं षटक आपण पाहतो इथे मैदानावरती आहे. यावेळेचा चेंडू उंच हवेमध्ये स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल टिपतोय झेल. 9व्या क्रमांकाचा फलंदाज होतोय फेल. 9वा धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे. शेवटचा बॅटर इथे मैदानावरती सज्ज होणार आहे. चला बॅटर थोडस लवकर येऊयात आपण. फलंदाज चला थोडस लवकर. अथर्व शेलार मला वाटतं शेवटचा बॅटर इथे मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील. चांगले कमबॅक आहे. कमबॅक अप्रतिम दर्जाचा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अफलातून कामगिरी, जबरदस्त कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये करायची. शेवटच्या षटकामध्ये आयुषने मात्र प्रतिस्पर्धा संघाचा डाव उधळून लावलाय. या षटकामध्ये हाणामारीचं षटक ओळखलं जातं. ते षटक मात्र शुभम 11 हिवरे या टीम साठी महामारीचे झाले. सातत्याने विकेटही जातात, धावा मात्र म्हणावाशा येत नाहीये. हा चेंडू मुख्य पंच प्रदीप पांगरकर सर दंडित करतील. अवांतर धाव आणि अवांतर धावेबरोबर धावफलक अलगद पुढे जातोय. धावफलकावरती नजर टाकला असता 69 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. शेवटच्या क्रमांकाचा आपण पाहतोय षटक इथे या प्रगती पथावरती आहे. कशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होईल पाहिजे आपल्याला. यावेळेचा चेंडू कॉट व्हॅनची मोठी शिकार आहे की काय, आणि या संपूर्ण संघ हा थांबला 69 या धावांवरती. आणि जिंकण्यासाठी मात्र आपण पाहतोय मोर्या 11 राजेवाडी या संघाला 48 चेंडूमध्ये बनवायचे आहेत त्या 70 धावा. लाईनमध्ये या. मला वाटतं तुम्ही तिसरी चौथी मॅच खेळतायत. लाईनअप मध्ये या.
संघाचे दोन्ही सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. रनचेस आहे आणि रनचेस असल्या कारणाने मात्र आपण पाहतो यावेळेस अविनाश कटके सलामीला आलेत आणि त्यांच्या सोबत अभिषेक कोलते हे खेळाडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता गोलंदाजी मार्गावरती षटक क्रमांक पहिलं इथे मैदानावरती जर आपण पाहिलं मनोज डगारे यांना तुम्ही तिथे मैदानावरती पाहत आहात. मुख्य पंच प्रदीप पांगारकर सरांचा लेस प्लेचा इशारा इथे मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्क्वेअर पंच प्रवीणजी सनस सर सोबत आपण पाहतोय. पुरंदर टेनिस क्रिकेट ची संपूर्ण टीम आपल्या सोबत आहेत. दादा कोलते सर असतील, मयुरी सर असतील, आमचे भावेश सर असतील, आमचे अक्षय सर असतील, या सर्वांसोबत घेऊन जातो क्रिकेटच्या रंगभरी दुनियामध्ये जिथे 70 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथे प्री क्वार्टरची एक मोठी मॅच जिंकणारा संघ या स्पर्धेच्या सुपर 6 मध्ये दाखल होईल. पहिला चेंडू आपण पाहतोय. एका हातांची कमाल तुम्हाला पाहायला मिळतं. फाईन लेग थर्ड मॅन 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतो. चेंडूला पाठमोरा पहिल्या चेंडूवरती अविनाश कटके प्रतिस्पर्धा संघाचा विनाश करतोय. चौकार. ही ताकद खर तर या खेळाडूची एक जिद्दी खेळाडू, एक फायटर खेळाडू मधून पुरंदर टेनिस क्रिकेटच्या इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असणारा खेळाडू आहे आणि काय कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवरती आलेला एक सनसनी चौकार आणि या चौकाराबरोबरच स्वतः बरोबर संघाचं देखील खातं खोलतायत अविनाश कटके. इथे डाबेष्टी बाहेरचा चेंडू होता. विशेष म्हणजे अंगावरती आलेला हा चेंडू होता. मनोज डगर यांचा थोडीशी लेंथही समोर होती. यावेळेचा चेंडू क्रॉस द लाईन. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू गवताला गुदगुले करतोय. नुसतं गुदगुले करत नाही तर स्क्वेअर लेग सीमारेषेला देखील मानवंदना देतोय. ओळीने दुसरा चौकार. अविनाश कटके पॉवर प्लेचा का बेताज बादशाह आहे याचं पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तो दाखवून देतोय. महेंद्र नानाचं या ठिकाणी शुभागमन होतं. नानांचं देखील आम्ही स्वागत करतो आणि या 2 चौकाराने खरं तर स्वागत केलं अविनाश कटके यांनी नाना सरांचं. 2 लागोपाठचे चौकार आले. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या झाली 8. 2 ताकदवान संघांची पडली इथे गाठ पडली ठगात. निमित्त आहे राजेवाडी रॉयल्स आयोजित पुरंदर प्रीमियर लीग 2025. तिसरा अविनाश कटके. थांबला न सूर्य न थांबली न धारा, या बेधुंद वादळाला कोठून किनारा. 4-4-4 चौकार. लागोपाठचे 3 चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 70 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आणि काही अफलातून बॅटिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात अविनाश कटके यांच्या माध्यमातून. यावेळीचा चेंडू होता समोर पुण्यामध्ये चेंडूला उडवलाय. जमिनी समांतर फटका. ओम हिवरकर चेंडूवरती आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी येते तोपर्यंत चित्त्याची चपाळे घारीची नजर. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हे क्रिकेट हे गरजेचं आहे. ज्यावेळेस खरं तर लीग फेरीमध्ये अविनाश कटके खेळत होते 4थ्या किंवा 5व्या क्रमांकावरती येत होते. माझ्यासोबत अनेक क्रीडा रसिकांना प्रश्न पडला की अविनाश कटके पॉवर प्लेचा आणि चक्रव्यूह भेदणारा एक मोठा सुपरस्टार आहे, तो स्वतः पाठीमागे का थांबतोय. मला वाटतं त्यांनी या रणनीतीमध्ये बदल केला. आज सलामीला आला आणि सलामीला आल्यानंतर मात्र आपण पाहतो आतापर्यंतच्या जे काय धावा 14 अविनाश कटके यांच्या नावावरती आहे. आउटस्टँडिंग खरं तर बॅटिंग आहे. परंतु मनोज ढगाले मित्रांनो अशा परिस्थितीत अनेक वेळा गेलेले हे गोलंदाज आहेत. कमबॅक कसा करायचा हे सांगायची त्यांना गरज नाही. शॉर्ट स्क्वेअर लेग जो बाहेर होता त्याला आपण पाहतो आतमध्ये आणून ठेवलेला. डीप स्क्वेअर लेगचा शॉर्ट स्क्वेअर लेग आणला आणि डीप मिड विकेट थोडासा पाठीमागे नेलेला आहे. सुंदर बॉल. वाऱ्यावरती भन्नाट वेगाचा चेंडू होता. वेगावरती सर होऊन टाकणारा चेंडू तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. चांगला चेंडू आपण पाहतो इथे मैदानावरती. हे प्रत्युत्तर येणारच होतं कारण मनोज डगारे असा खेळाडू की जरी धावा गेल्यावर तरी आपण पाहतो गडबडून तो अजिबात जाणार नाही कारण अशा परिस्थितीतून अनेक वेळा ते गेलेले आहेत आणि आज मात्र अविनाश कटके यांना एक चांगला चेंडू त्यांनी टाकलाय. व्हॉट अ बॉल. ब्रिलियंट चेंडू होता आणि चेंडूला आपण पाहतो सन्मान द्यावा लागलेला आहे. षटक क्रमांक पहिलं संपलं मंडळी. इथे दीपक दादा जगताप यांच्या मालकीचा असताना मोरिया 11 राजेवाडी 70 धावांचा पाठलाग करतो. बिनबाद 14 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तर इक्वेशन बदलत आहे. 42 चेंडू आणि 56 धावींची गरज आहे. 42 चेंडू मध्ये 56 धावींची गरज. सामना मैदानावरती इथं रंगलेला आहे. जी करामत अविनाश कटकेने गोलंदाजीच्या माध्यमातून 4थ्या षटकामध्ये केलेली होती ती करामत कोणीतरी करेल का शुभम मिलन हिवरे टीम कडनं. दत्त भोसले यांनी मला वाटतं अथर्व शेलरला आता पुढे धावण्यासाठी आमंत्रित केले बॉलिंग ट्रॅक वरती.
कारण ही जोडी इथं मैदानावरती फोडावं लागेल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय अभिषेक जे नॉनस्ट्राईकला होते ते आता स्ट्राईकवरती येतील, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त अविनाश खटके यांचा त्यांना नॉनस्ट्राईक वरनं खरं तर फलंदाजी पाहण्याचा योग आला, परंतु इथे मात्र आता स्वतःला काम करायचं आहे. पॉवर प्लेचं षटक आहे दुसरं, आणि या 2 षटकांमध्ये मला वाटतं 2 खेळाडू तुम्हाला बाहेर काढावे लागतील. त्यापैकी एक षटक मैदानावरती झाले, तिथे 14 आल्यात. दुसऱ्या षटकासाठी अथर्व शेलारला पुढे समोर उभं आमंत्रित केलं दत्ता भोसले यांनी. डिफ्सकरला घेतलं अथर्व शेलार यांनी, आणि डिफ लॉंगर मध्ये ओम हिवरकरच्या माध्यमातून तो गोलंदाजी करेल. इथे उन्हाची तीव्रता सातत्याने वाढत चाललेली आहे, हीट मोठ्या प्रमाणावरती निर्माण झाली, त्यामुळे मला वाटतं पावसाचं देखील आपल्याला आता लवकरच आगमन होताना पाहायला मिळेल. त्यामुळे स्पर्धा आपल्याला आजच्या दिवस ओहो यावेळेचा चेंडू होता, वाईड यॉर्कर चेंडू खांदून काढलाय, लॉंग ऑन लॉंग ऑफ, ओम हिवरकरला बीट करेल अभिषेक कोलते. या चौकारानिशी आपल्या धावाचा अभिषेक चालू केलाय त्यानं. 4 धावे बरोबर संघाचा धावफलक पुढे सरकतो. 18 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता, हारा वही जो कभी लढा नाही होता. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडांची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची, पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अम्मानाची, जगदंबेचा पालव येथे लढवा याच्या सदाशिरी, अरे रणफंदीची जात अम्माची कोण अम्मा भयभीत करी. लढण्याचा इतिहास खूप मोठा सांगितला जातो पुरंदर टेनिस क्रिकेटला, आणि इथं देखील शुभम 11 हिवरे ह्या टीमला लढायचं आहे. चौकाराच्या माध्यमातून संघाचा धावफलक पुढे गेलाय 18 धावा धावफलकावरती. हो, सुंदर सुंदर बॉल होता तिथे. मला वाटतं क्लोजच्या माध्यमातून इष्टिरेक शक्ती इथे आलेली आहे. जे बदल आले ते अभिषेक इथे मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न बाबू कंसे यांच्या माध्यमातून इथे असेल. ही एक स्ट्रॅटेजी असते. ज्यावेळेस खेळाडू एका जागेवरती थांबतो त्यावेळेस मला वाटतं थोडंसं त्याला अडचण निर्माण होतात, आणि तोच अडचणी आपण पाहतो इथं मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने असेल पाहायचे आपल्याला. बॉटम हँडचा वापर केलाय, जमिनी समांतर फटकाय, पाठीमागे ओम हिवरकर आहे, त्यामुळे मला वाटतं चूक खूप कमी वेळा होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथं मात्र चांगले क्षेत्ररक्षण त्यांनी केले. एक सिंगल आलाय, एका सिंगल बरोबर संघाचा धावफलक पुढे गेलाय. 19 धावा धावफलकावरती आहेत. खर तर या सकाळच्या सत्रामध्ये पंच ऑफिशियल पंच आपण पाहतो, करतो इथे थोडं उशिराने दाखल होते, परंतु दोन्ही पंच ज्यांनी खरं तर खूप अप्रतिम कामगिरी केली आतापर्यंत, आदरणीय प्रतीक पांगरकर सर आणि आदरणीय प्रवीणजी सनस सर, पीपीची जोडी इथे मैदानावरती काम करते. परंतु मैदानावरती धावांचा धो पाऊस पडायला सुरुवात झाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तीन धावा इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. साच बाच और ये ताज या 3 धावेनिशी संघाचा धावफलक पुढे 22 धावा धावफलकावरती आहेत. तर 38 चेंडू आणि अजून 48 धाव्यांची गरज आहे. मोठे मोठे व्यासपीठ इथे मैदानावरती उभं राहिलेलं आहे. विशेष म्हणजे पुरंदर तालुक्याची मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे का पाहिले जातं हे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. 12 आमंत्रित संघ आपण पाहिले. त्यानंतर आपण पाहतो अक्षय प्रक्रिया पार पडली. कागदावरती जो संघ खरं तर खूप चांगला दिसत होता तो या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. हे क्रिकेट आहे. क्रिकेट तुम्हाला मैदानावरती खेळावं लागतं, कागदावरती जिंकून तुम्हाला जमत नाही. आणि काही काही संघाने खरं तर मोठी गरुड भरारी झेप घेत इथपर्यंत त्यांचा प्रवास आपल्याला पाहायला मिळालेला आहे. यावेळेचा चेंडू होट हिट, अभिषेक कोलते एक टप्पा घेत बीड विकेट सीमारेषा फोडतोय. खणखणीत चौकार, 4 धावा. 4 धावे बरोबर संघाचा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में अपने टीम के लिए खड़ा वही सबसे बड़ा. छोटा तीर लेकिन वार करे गंभीर, आणि त्याच पद्धतीने अभिषेक कोलतेचे वार प्रतिस्पर्धा संघाला पाहायला मिळतात. त्याला तिथं थांबावं लागेल, अन्यथा मग मात्र अडचणी मैदानाच्या आतमध्ये निर्माण होणार आहे. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतो इथं मैदानावरती पाहायला मिळतात. याही षटकामध्ये धावांचा धोधो पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. कम्फर्टेबल नव्हते, आपल्या फॉलोथ्रू मध्ये कम्फर्टेबल नव्हते. अथर्व शेलार पुन्हा एकदा नव्याने चेंडू तिथे टाकतील. यानंतर मात्र सुपर 6च्या मॅची आणि सुपर 6च्या जसं मॅचेस चालू होतील मग मात्र आपण पाहतो आपल्याला एक मोठं युद्ध देखील या मैदानावरती पाहायला मिळेल, कारण आपल्या प्री क्वार्टरची एक मोठी मॅच मैदानावरती चालू आहे. यावेळेचा चेंडू फुलचा सुंदर वापर आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एक धाव दुसऱ्या धावेसाठी अविनाश कटके मात्र घट्ट सोडतोय. फिकी इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, तोपर्यंत 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
दोन षटक संपली मंडळी आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्याही षटकामध्ये 14 आल्यात, दुसऱ्याही षटकामध्ये 14 आलात आणि संघाचा धावफलक दीपक दादा जगताप मोरे 11 राजेवाडी 28 धावफलकावरती दोन षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचे 36 चेंडू आणि 42 धावांची गरज. षटक घेण्याचा निर्णय इथं मैदानाच्या आतमध्ये घेतलेला आहे. या लवकर या चला. इकडून आवाज कमी करा. महाबळेश्वर 11 पारगाव आणि आवी 11 कुडीत अशी मॅच खरं तर सुपर सिक्सची असणार आहे. यावेळेचा चेंडू स्कोअर कट क्षेत्ररक्षकाला बीट करतो. हा चेंडू ताकद होती परंतु आपण पाहतो चेंडू जसा मैदानावरती गेला थोडासा ओलसरपणा आहे मैदानावरती, त्यामुळे जो वेग होता फटक्यातला तो थांबेल. 2 धावेंची पुन्हा एकदा मोहर आहे. 2 धावे बरोबरच संघाचा धावफलक पुढे जातो. धावफलकावरती नजर टाकला असता पाहायला मिळतात त्या 32 धावा. 34 चेंडू आणि 38 धावेंची गरज आहे. मनोज ढगारेला काहीतरी खरं तर चमत्कार करावा लागेल. 1 ते 2 झटपट विकेट घ्यावी लागतील, त्याशिवाय त्यांचं काम होणार नाहीये कारण मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू कव्हर पॉइंटला बंदुकीने सुटलेली सुसाट गोळी आहे. पुन्हा एकदा मला वाटतं 2 धावेंची मोहर इथे मैदानावरती असणार आहे. काय बॅटिंग करतर अविनाश कटके इथे करतायत. एखाद्या मोठ्या खेळाडूला जर आपण पाहतो टेनिस क्रिकेट पटलावरती स्वतःला चांगलं क्रिकेट दाखवायचं असेल, स्वतःला चांगले खेळायचं असेल, अविनाश कटकेला पहा. चेंडू आला झोन मध्ये तरच तो बॅट फिरवतोय, अन्यथा चेंडूच्या मेरिटनुसार खेळतोय. कव्हर पॉइंटला लागोपडचे बेचा पाडा त्याने म्हटलेल्या 2-2च्या माध्यमातून 4 धावा कव्हर केल्या. यावेळेचा चेंडू पहा, याची चर्चा मी करत होतो. झोन मध्ये चेंडू आणि सरळ फेकून दिला समोरच्या पार्किंग लॉट मध्ये. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4-4-4 चौकार. अविनाश कटके विनाश करतो स्क्वेअर लेग सीमारेषेला 4 धावा. 4 धावे बरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती 38 धावा इथे मैदानावरती आहे. रन बॉल मॅच येऊन थांबलेली आहे. 32 चेंडू मध्ये 32 धावींची गरज मोरे 11 राजेवाडी या संघाला. मनोज ढगारे मोठे व्यासपीठ आहे, अशा व्यासपीठात अनेक वेळा कमबॅक केले त्यांनी. इथे समोर चेंडूला उडावलाय. क्षेत्ररक्षक बाबू कंसे पाठीमागे उभा आणि इथे मात्र पार्टनरशिप ब्रोकन केलेली आहे, ज्याची मी चर्चा केली मनोज ढगारे यांच्या माध्यमातून. त्यांनी मात्र फायनली दिलाय. प्रतिस्पर्धा संघाचा नेता टिपलाय, परंतु त्याआधी अविनाश कटकेने प्रतिस्पर्धा संघाचा डाव उधळून लावलेला आहे. पाहतो परंतु बॅटिंग पॉवरचं षटक होतं, त्यामुळे जोरामध्ये फटका मारायचा प्रयत्न होता. बाबू खनसे करतो. खूप सुपर क्षेत्ररक्षक आहे. सेफ पद्धतीने त्याने चेंडूला टिपलं तिथे आणि प्रतिस्पर्धा संघाला दिलेला पहिला हादरा तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बाबू खनसे मिडअप मध्ये आले. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू पुलचा वापर इथे मैदानावरती असेल. क्षेत्ररक्षक मात्र पाठीमागे उभा करून ठेवलेला आहे.
एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेबरोबर संघाचा धावफलक पुढे जातोय. 39 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ मैदानावरती संपलेला आहे. अजूनही इक्वेशनकडे जातो आपण. 30 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. 30 चेंडू आणि 31 धावा. मनोज ढगारे यांनी मात्र जी जोडी धोकादायक ठरत होती त्यापैकी अविनाश कटकेला थांबवलेला आहे. परंतु आता जोडी अशी आहे पेसरवे गावाची आणि मोरे इलेव्हन राजेवाडी संघाची की जी अपकमिंग स्टार म्हणून ओळखले जाणार आहे. येत्या 1 ते 2 वर्षामध्ये या दोन खेळाडूंचा खेळ पाहण्याला काय. प्रत्येक वर्ष खरं तर पेसरवे संघाने खूप मोठमोठे खेळाडू दिले. याआधी आपण अविनाश कटके, अभि कोलते यांना पाहिलं, घनश्याम कोलते यांना देखील पाहिलं. पाठीमागच्या 1 ते 2 सीझन मध्ये प्रत्येक देवकरचा मी मोठा फॅन झालो. त्यांनी देखील मोठं क्रिकेट दाखवलं खरं तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटला आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवलं. तर आता मला वाटतं आयुष कोलते आणि अभिषेक कोलते हे दोनही खेळाडू आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चांगले क्रिकेट खेळणारे खेळाडू. पिसर्वे गाव खरं तर खेळाडू बनवण्यासाठी ओळखले जातात आणि इथे मात्र आता हे दोन खेळाडूवरती आपल्याला येत्या 1 ते 2 वर्षामध्ये सातत्याने लक्ष द्यावं लागेल. चांगले क्रिकेट खेळलेले त्या दोन्ही खेळाडूंना आतापर्यंत या पुरंदर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती इथे देखील पाहायचं आपल्याला. समोर पुण्यामध्ये चेंडू होता, फ्लिकचा प्रयत्न होता, बॉटम हँडचा वापर केला. तिथे बाबू कलसे चेंडूला फेकी करतायत. कलेक्शन खूप खराब आहे, खूप खराब आहे आणि जिथे एकच 2 मैदानाच्या आतमध्ये इथे धावांसाठी धाव 2च धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 2 धावे बरोबर संघाचा धावफलक पुढे सुटतोय. 41 धावा धावफलकावरती आहे. 29 चेंडू मंडळी आणि अजूनही 29 धाव्यांची गरज आहे. रनबॉल मॅच आहे. आता अशा परिस्थितीमध्ये काय करू शकतो कर्णधार, तर ह्या धावा त्याला रोखायच्यात आणि त्याला विकेटही घ्यायच्यात. इथे मात्र त्याच्या नेतृत्वाची कसोटी आहे. फटका फसलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षाच्या पुढे चेंडूने माती खाल्लेली आहे. एकच धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला बशीर शेख या अनुभवी गोलंदाजाकडे मनोज ढगारे यांनी मात्र चेंडू सोपवलेला आहे. गोलंदाजी युनिट आहे मनोज ढगारे यांच्याकडे, गोलंदाजीचा तोफखाना आहे. परंतु या तोफखान्याचा जर योग्य वापर झाला तर मग मात्र तुम्ही हा सामना जिंकू शकता. कारण आपण जर पाहिले ते एकरोधोरण धावणे प्रतिस्पर्धा संघाचं काम होणार आहे. रनबॉल मॅच परत अजूनही दाखवतो. 28 मध्ये 28. यावेळेचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. जैसे आया वैसे धो डाला तो लाइव झिंगा लाला. छोटा पटाखा लेकिन बहुत बड़ा धमाका. डिप्लोमा सीमारेषेच्या बाहेर षटकार. या षटकाराबरोबर संघाचा पुढे सरतोय. अभिषेक कोलतेच्या बॅट मधनं डोळ्याचे पारणे फेडणारा राजशाही तडाखा पाहायला मिळाला. मोहर होती ती षटकाराची. निर्धाव बॉल आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 2 चेंडू खुळू द्यात या षटकातले. 48 मैदानावरती पाहायला मिळतात. 26 चेंडू आणि अजून आपण पाहतो 22 धावींची गरज आपल्याला पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू समोर पुण्यामध्ये उडवलाय. चेंडूला जमिनीत समांतर फटका आहे. दत्त सर आले चेंडूवरती. तिथे चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. 1 धाव आणि एका धावी बरोबर संघाचा धावफलक पुढे 49 धावा आहे. षटक क्रमांक 4. ड्रिंक्स ब्रेक आहे. याच्यानंतर याची नोंद घ्या दोन्ही संघ. मला वाटतं एक शेवटचा चेंडू पडेल. शेवटचाच मला वाटतं या षटकातला शेवटचा चेंडू मैदानावरती असणार. 1 धाव पाहायला मिळेल आणि या एका धावेबरोबर मोठ्या इलेव्हन राजेवाडी अर्धशतक धाव 24 मध्ये बनवायचे आहेत 20 धावा.
ते बंद कर. बोलावे करा काय? असं वाटतं. फलंदाज बाद होईल इथे. तिसऱ्या पंचांचा कॉल इथे मैदानावरती एका धावेसाठी केलेला कटाटोप आणि मला वाटतं एक धावत. कंपनी आली त्याची चाललोय गाठ पायात. हॅलो. पंधरा चेंडूमध्ये केवळ 6 धावांची गरज आहे आणि मला वाटतं आयुष कोलते फार वेळ घेणार नाही इथे. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून असेल. मोपगाव भिवरे संघाचे कर्णधार चला.
भोपगाव भिवरी संघाचे कर्णधार विनंती असेल आपण इथे पुढे या, आपल्याला नाणेफेक करायचंय. 6 धाव्यांची गरज अजूनही आपण पाहतो मैदानावरती असणार आहे 14 चेंडूमध्ये. बराचसा उशीर इथे मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न नक्कीच बशीर शेख यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत इथे. यावेळेचा चेंडू कव्हर पॉइंट बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी सीमारेषेला भेदून जाईल. चौका. चौकाराबरोबरच संघाचा धावफलक पुढे जातो. 68 धावा जिंकण्यासाठी आपण पाहतोय 2 धावींची गरज आहे. 13 चेंडू 2 धावा, 1 चेंडू बाकी आहे. गणेश शेठ कटके आणि उमेश शेठ फडतरे युवा मंच भोपगाव भिवरी हा संघ एका बाजूला असेल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो चालू सामन्यातला विजेता. त्यामुळे आम्ही विनंती करू जर आपण या काय सर सहा षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतो 68 धावा तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. 12 चेंडू आणि 2 धावींची गरज. 12 चेंडू आणि आपण पाहतोय 2 धावींची गरज आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. जिंकण्यासाठी आपण पाहतो केवळ 12 चेंडूमध्ये 2 धावींची गरज इथे मैदानावरती असेल. यावेळेस सुरेख गोलंदाजी. तर यानंतर होणारा सामना गणेश शेठ कटके आणि आदरणीय उमेश शेठ फडतरे युवा मंच जेके डेव्हलपर्स भोपगाव भिवरी हा संघ एका बाजूला असेल तर त्यांच्या विरोधामध्ये चालू असलेला सामन्यातला विजेता. त्यामुळे संघाचे कर्णधार आम्ही विनंती करतो राहुल सर आपण टॉससाठी आले तरी काही हरकत नाही. आपल्याला लगेच टॉस इथे मैदानावरती. यावेळेचा चेंडू वाईड यॉर्कर खांदून काढलाय. एक तर धाव इथं मैदानावरती पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होत आहे आणि मोर्या 11 राजेवाडी या स्पर्धेच्या सुपर 6 मध्ये पोहोचणारा 6वा संघ ठरलेला आहे. तर शुभम 11 हिवरे आपण या स्पर्धेमध्ये खर तर सहभागी झालात. या स्पर्धेची शोभा वाढवली आपल्या देखील आम्ही आयोजक कमिटीच्या माध्यमातून व्यक्त करतो. अविनाश या टॉस साठी लगेच. अविनाश कटके या स्पर्धेचे आज या सामन्यासाठी त्यांनी पंचांची भूमिका खूप सुरेख पद्धतीने बजावली. प्रदीप पांगरकर सर आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक करतो. आदरणीय